नमस्कार. परतीचा प्रवास ही मराठी भयकथा ऐकणार आहोत. एकदा आम्ही सर्व मित्र सहलीवरून रात्रीच्या वेळी मुंबईला परत येत होतो. आमचा प्रवास कारमधून सुरू होता. वेळ रात्री 2ची होती. आम्ही सर्व झोपेत होतो. राष्ट्रीय महामार्गावरून कार सुसाट धावत होती. थंडगार हवेची झुळूक काचेतून आत येत होती. महामार्ग संपला आणि वळणावळणाचा घाट सुरू झाला. ड्रायव्हर अनुभवी असल्याने गाडी वळणे घेत धावत होती. आजूबाजूला गडद अंधार पसरलेला होता. मागची वाहने वेगाने धावत होती. घाटाला लागून मोठी दरी होती, त्यामुळे वाहन चालक सतर्कतेने वाहन चालवत होता. तेव्हा अचानक एक भले मोठे रानडुक्कर आडवे आले आणि अचानक गाडीचा ब्रेक दाबला. पण गाडी कंट्रोल न होता रस्त्याला उभ्या असलेल्या झाडाला ठोकली. पण सुदैवाने सर्वच वाचले. नंतर ड्रायव्हरने गाडी अर्धा किलोमीटरवर असलेल्या गॅरेजमध्ये आणली. मेकॅनिकलला गाडी दाखवली. नुकसान काही झाले नव्हते, परंतु त्या इस्माने फार भयानक अनुभव सांगितला की तुमचे नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात. तिथे एका विवाहितेचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यात तिचे बाळ वाचले होते. त्या बाळासाठी तिचा आत्मा त्या जागेत भटकत असतो व त्याचा तुमच्यासारख्या लोकांना त्रास होत असतो. अशा प्रकारे तिथे नेहमी अपघात होतात आणि एकतरी जीव जातोच जातो. तो जीव कधी गाय होतो, कधी सुंदर स्त्री, तर कधी रानडुक्कर होतो. त्यामुळे तिथे कधीही गाडी थांबवू नये. अमावस्येला तर तो जीव वेगवेगळ्या अवस्था प्राप्त करतो, वेगवेगळे आवाज काढतो. त्या जीवाचा आत्मा ठराविक वेळेत भटकतो. त्या वेळेत कुणी सापडले तर त्यांना नुकसान पोहोचवतो. आम्ही त्वरित तेवढ्यात वेगाने घरी पोहोचलो. पण आजही तो भय कंपित अनुभव अविस्मरणीय होतो.